थिंक अँड ग्रो रिच. विचार करा आणि श्रीमंत व्हा. बाय नेपोलियन हिल. प्रकरण 1. विचारांचे सामर्थ्य. थॉमस ए. एडिसन यांच्याशी भागीदारीचा विचार करणारा माणूस. खरोखरच विचार या बाबी असतात आणि सामर्थ्यशाली बाबी असतात जेव्हा त्या उद्दिष्टीची स्पष्टता करते, चिकाटी असते आणि त्यांचे संपत्तीमध्ये अथवा इतर ऐहिक गोष्टीमध्ये रूपांतर करण्याची तीव्रतम इच्छा असते. 30 हून अधिक वर्षापूर्वी एडविन सी. बार्न्स यांना शोध लागला की लोक खरोखरच विचार करतात आणि श्रीमंत होतात. हे किती खरे आहे? हा शोध त्यांनी एका बैठकीला लागला नाही, तो हळूहळू लागला. त्यांची सुरुवात महान एडिसन यांच्या बिझनेसमध्ये सहकारी व्हावे या तीव्र इच्छेतून झाली. बार्न्स यांच्या इच्छेचे प्रमुख वैशिष्ट्य असे होते की ती निश्चित होती. त्यांना एडिसन यांच्याबरोबर काम करायचे होते, पण स्वतःसाठी नाही. त्यांची इच्छा सातत्यात उतरवण्यासाठी त्यांनी काय केले ते काळजीपूर्वक बघा. मग तुम्हाला संपत्तीकडे नेणारी 13 तत्वे नीट समजतील. जेव्हा ही इच्छा किंवा विचारांमुळे निर्माण झालेले प्रबळ उर्मी एकदम आली, तेव्हा त्यावर काही करण्याची त्यांची स्थिती नव्हती. त्यांच्या मार्गात 2 अडचणी उभ्या राहिल्या. त्यांची मी एडिसन यांच्याशी ओळख नव्हती आणि न्यू जर्सीतील ऑरेंज या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्याकडे गाडी भाड्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला बहुतांश लोकांसाठी या अडचणी पुरेशा होत्या, पण त्यांची इच्छा सर्वसामान्य नव्हती. इच्छा पूर्ततेसाठी मार्ग काढण्याचा त्यांचा निश्चय इतका दृढ होता की त्यांनी शेवटी मालगाडीने प्रवास करण्याचे ठरवले. मी एडिसन यांच्या प्रयोगशाळेत ते जाऊन उभे राहिले आणि त्यांनी चक्क सांगितले की शोधाच्या जनकासोबत बिझनेस करण्यासाठी ते आले आहेत. अनेक वर्षानंतर बार्न्स सोबतच्या आपल्या त्या भेटीबद्दल बोलताना मिस्टर एडिसन म्हणाले, ते माझ्यासमोर उभे राहिले. एखाद्या भटक्यासारखे दिसत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर असा काही भाव होता जो दर्शवत होता की जे मिळवण्यासाठी ते आले आहेत ती गोष्ट ते मिळवणार म्हणजे मिळवणारच. लोकांबरोबर काम करण्याच्या अनेक वर्षांच्या अनुभवानंतर मी हे शिकलो आहे की जेव्हा एखाद्याला इतकी खोलवर इच्छा असते की ती पूर्ण करण्यासाठी तो संपूर्ण भविष्याची बाजी लावायला तयार असतो. जेव्हा त्यांचे जिंकणे निश्चित असते, त्यांनी मागितलेली संधी मी त्यांना दिली, कारण यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करायचा त्यांनी ठरवले आहे हे मला दिसत होते. तरुण बार्न्स यांनी त्या प्रसंगी एडिसन यांना जे सांगितले ते त्यांनी केलेल्या विचारांपेक्षा खूपच कमी महत्त्वाचे होते. एडिसन स्वतः तसे म्हणाले. एडिसन यांच्या ऑफिसमध्ये सुरुवात करण्यासाठी त्यांचे बार्न्स यांचे दिसणे नक्कीच कारणीभूत नव्हते, कारण खरे तर ते त्यांच्या विरोधात जाणारे होते. बार्न्स जे विचार करत होते तो कळीचा मुद्दा ठरला. जर विचारणाऱ्या प्रत्येकाला याचे महत्त्व कळू शकले तर बाकी पुस्तकाची गरज नाही. बार्न्सना पहिल्या मुलाखतीत एडिसन यांच्याबरोबर भागीदारी मिळाली नाही. त्यांना एडिसन यांच्या ऑफिसमध्ये अगदी कमी पगारावर काम करण्याची संधी मिळाली. एडिसन यांच्यासाठी ते बिनमहत्त्वाचे काम होते, पण बार्न्ससाठी अत्यंत महत्त्वाचे, कारण विक्रीचा माल दाखवण्याची त्यांना संधी मिळाली जिथे त्यांच्या मनातील भागीदार ते पाहू शकत होते. अनेक महिने लोटले. वारंवार पाहता बार्न्स यांनी मनाशी ठेवलेला निश्चय, प्रमुख उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने फारसे काही घडले नाही. मात्र बार्न्स यांच्या मनात काही महत्त्वाचे घडत होते. एडिसन यांचे बिझनेस सहकारी होण्याची त्यांची इच्छा ते सतत तीव्र करत चालले होते. मानसशास्त्रांनी योग्यच म्हटले आहे की जेव्हा एखादा माणूस खरोखरच एखाद्या गोष्टीसाठी तयार असतो तेव्हा ती दिसत राहते. बार्न्स एडिसन
यांच्याबरोबरच्या बिझनेसमधील भागीदारीसाठी तयार होते. इतकेच नव्हे तर त्यांना जे हवे आहे ते मिळेपर्यंत तसे तयार राहण्याचा त्यांचा निश्चय होता. त्यांनी स्वतःशी असे म्हटले नाही, "हां, काय उपयोग आहे? मला वाटतं माझा विचार बदलावा आणि विक्रेत्याच्या नोकरीसाठी प्रयत्न करावा." पण ते हे मात्र म्हणाले, मी एडिसन यांच्यासोबत बिझनेस करण्याकरता आलो आहे आणि ते मिळवण्यासाठी माझे उर्वरित आयुष्य गेले तरी मी इथेच राहीन. त्यांना खरोखरच तसे अभिप्रेत होते. निश्चित उद्दिष्ट असलेले आणि त्यांनी पूर्णपणे झपाटून जाईपर्यंत ठाम राहिले. तर माणसे किती वेळा कथा सांगू शकतात? कदाचित तरुण असलेल्या बार्न्सना तेव्हा ते माहीत नसेल, पण त्यांचा पक्का निश्चय, एका इच्छेमागे चिकाटीने उभे राहणे, यामुळे सर्व विरोध संपुष्टात येणे आणि त्यांना हवी ती संधी समोर येणे अटळच होते. जेव्हा संधी आली तेव्हा ती वेगळ्या स्वरूपात दिसली आणि बार्न्सना अपेक्षित होते त्यापेक्षा वेगळ्या दिशेहून आली. संधीच्या अनेक युक्त्यांपैकी ही एक आहे. मागच्या दाराने येण्याची तिची लबाड सवय आहे आणि बरेचदा ती दुर्दैवाचा वेश धारण करून अथवा तात्पुरत्या पराभवाच्या रूपात येते. कदाचित म्हणूनच अनेक लोक संधी ओळखू शकत नाही. मी एडिसन यांनी नुकतीच ऑफिससाठी नवीन यंत्रणा शोधून काढली होती, जी त्यावेळी एडिसन डिक्टेटिंग मशीन या नावाने ओळखली जात असे. आता एडिफोन. त्यांचे विक्रेते या मशीनबाबत फारसे उत्साही नव्हते. खूपच प्रयत्न केल्याशिवाय ते विकले जाणार नाही असे त्यांना वाटत होते. बार्न्सना या संधी दिसली. ती हळूच शिरली होती. विचित्र दिसणाऱ्या मशीनमध्ये दडली होती. असे मशीन ज्यामध्ये केवळ बार्न्स आणि त्या मशीनचा जनक यांनाच रस होता. बार्न्सना माहीत होते की ते एडिसन डिक्टेटिंग मशीन विकू शकतील. तसे त्यांनी एडिसनना सांगितले आणि लगेच संधी मिळाली. त्यांनी खरोखरच मशीन विकले. खरे तर त्यांनी ते इतके यशस्वीरित्या विकले की एडिसन यांनी त्यांना देशभर त्यांचे विपणन, मार्केटिंग आणि वितरण करायला दिले. बिझनेसमधील या सहकाराचे घोषणावाक्य झाले, एडिसननी केलेले आणि बार्न्सनी आणलेले. धंद्यातील ही सोयरीक 30हून अधिक वर्ष चालू आहे. त्यामधून बार्न्सनी स्वतःला पैशाने श्रीमंत केले, पण त्यांनी त्यापेक्षाही काहीतरी खूप मोठे केले आहे. त्यांनी सिद्ध केले आहे की एखादा माणूस खरोखरच विचार करून श्रीमंत होऊ शकतो. बार्न्स यांच्या मुळातील इच्छेचे पैशातील मोल त्यांना किती मिळाले याची निश्चित कल्पना मला नाही. कदाचित त्यांना 2 किंवा 3 दशलक्ष डॉलर्स मिळाले. त्यांना शाश्वत ज्ञान मिळाले की ठराविक तत्वानुसार विचारांच्या अदृश्य उर्मीचे रूपांतर त्यांच्या दृश्य रूपात करता येते. त्यांच्या तुलनेने जे काय पैसे मिळाले ते बिनमहत्त्वाचे ठरतात. बार्न्सनी महान एडिसन यांच्या बरोबरच्या भागीदारीचा विचार अक्षरशः प्रत्यक्षात आणला. त्यांनी संपत्ती मिळवण्याचा विचार केला. आपल्याला काय हवे आहे हे ओळखण्याची त्यांची क्षमता आणि ती इच्छा पूर्ण होईपर्यंत मागे उभे राहण्याचा दृढ निश्चय या व्यतिरिक्त सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे काही नव्हते. सर्वात प्रथम म्हणजे त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांचे शिक्षण अगदी कमी होते. वशिला नव्हता. पण त्यांच्याकडे पुढाकाराने पहिले पाऊल उचलण्याची वृत्ती, श्रद्धा आणि जिंकण्याची इच्छाशक्ती होती. या अदृश्य शक्तीसह त्यांनी जगातील महान संशोधकाबरोबर स्वतःला एक नंबर बनवले. आता आपण दुसऱ्या परिस्थितीकडे बघूया आणि एका माणसाचा अभ्यास करूया ज्याच्याकडे प्रचंड दृश्य स्वरूपातील संपत्ती होती, पण ती त्याने गमावली कारण त्यांच्या ध्येयाच्या 3 फूट अलीकडे तो बांधला. 3 फूट सोन्याच्या अलीकडे. अपयशाची सर्वात नेहमीची कारणे म्हणजे तात्पुरता पराभव झाल्यावर ते काम सोडून देण्याची सवय. केव्हा ना केव्हा प्रत्येकाकडे या चुकीचा दोष जातो. R.U. डर्बी यांचे काका गोल्ड
रशाच्या दिवसात सोन्याच्या ज्वराने ग्रस्त झाले आणि देशाच्या पश्चिम भागा खणून श्रीमंत होण्यासाठी गेले. जमिनीतून काढण्यापेक्षा माणसाच्या मेंदूच्या खाणीतून जास्त सोने मिळते हे त्यांना कधी माहीत नव्हते. त्यांनी ठरवले आणि कुदळ फावडे घेऊन ते कामाला गेले. तिथे पोहोचणे अवघड होते, पण त्यांची सोन्याची लालसा कायम होती. अनेक आठवड्यांच्या कष्टानंतर त्यांना त्या चमचमत्या धातूचा शोध लागला. तो धातू बाहेर काढण्यासाठी त्यांना यंत्रणेची गरज होती. हळूच त्यांनी त्या खाणीवर माती लोटली आणि मेरीलँडमधील विल्यम्सबर्ग येथे आपल्या घराकडे पावले वळवली. त्यांच्या नातेवाईक आणि काही शेजाऱ्यांना खजिन्याच्या शोधाबद्दल सांगितले. त्यांनी यंत्रासाठी आवश्यक ते पैसे जमवले आणि जहाजाने ती यंत्रे पाठवली. डर्बी आणि त्यांचे काका पुन्हा खाणीवर कामाला गेले. खाणीतून धातूची पहिली गाडी निघाली आणि धातू वितळवण्याकडे पाठवण्यात आली. कोलोरॅडो मधील सर्वात श्रीमंत खाण त्यांच्याकडे होती हे त्यातून मिळालेल्या उत्पन्नावरून सिद्ध झाले. त्या धातूच्या अशा आणखीन काही गाड्यांनी त्यांचे कर्ज फिटले असते, मग त्यांना प्रचंड फायद्याचा उपभोग घेता आला असता. ड्रिल मशीन आणखीन खोल घातली गेली. डर्बी आणि काकांच्या आशा उंचावल्या आणि काहीतरी घडेल. सोन्याची ती रेष दिसेनाशी झाली. इंद्रधनुष्याच्या शेवटीला ते आले होते आणि तेथे सोने नव्हते. सोने सापडण्याच्या आशेने ते पुन्हा अटीतटीने ड्रिल करत राहिले, पण हाती काही आले नाही. शेवटी त्यांनी सोडून द्यायचे ठरवले. भंगारवाल्याला काहीशे डॉलर्सना त्यांनी यंत्रे विकून टाकली आणि आगगाडीने घरी परतले. काही भंगारवाले मठ्ठ असतात, पण हा नव्हता. त्याने खाणीच्या इंजिनियरला खाण बांधण्यासाठी आणि खात्री करून घेण्यासाठी बोलवले. इंजिनियरने सांगितले की तो प्रकल्प पुढे राबवला गेला नाही, कारण मालकांना सदोष वाहिन्याबद्दल माहिती नव्हती. त्याने केलेल्या आकडेमोडीवरून असे दिसले की ती वाहिनी डर्बी मंडळींनी जिथे खोदकाम थांबवले त्याच्या केवळ 3 फुटावर होती आणि अगदी तिथेच ती सापडली. भंगारवाल्याला खाणीतील धातूपासून लाखो डॉलर्स मिळाले, कारण प्रयत्न सोडून देण्या अगोदर कोणा तज्ज्ञांचे मत घेण्याची बुद्धी त्याच्याकडे होती. त्यावेळी तरुण असणाऱ्या R.U. डर्बी यांच्या प्रयत्नातून यंत्रे आणण्यात खर्च झालेला पैसा मिळाला. ते पैसे त्यांच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांच्यावर असलेल्या विश्वासापायी दिले होते. डर्बींनी त्यातील पै परत केली, मात्र त्यांच्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली. त्यानंतर खूप वर्षांनी डर्बींनी त्यांचे झालेले नुकसान आणि अनेक पटीने भरून काढले. जेव्हा त्यांना शोध लागला की इच्छेचे रूपांतर सोन्यात होऊ शकते, हा शोध त्यांना ते आयुर्विमाच्या व्यवसायात गेल्यानंतर लागला. सोन्यापासून 3 फुटावर असताना थांबलेल्यामुळे प्रचंड नफ्याला मुकलेल्यांची आठवण ठेवून त्यांनी निवडलेल्या कामामध्ये नफा कमवला. त्यासाठी त्यांची एक साधी पद्धत होती. त्यांनी स्वतःला सांगितले, मी सोन्यापासून 3 फुटावर असताना थांबलो, पण मी विमा विकताना लोक नाही म्हणाले तर थांबणार नाही. डर्बी हा 50हून कमी माणसे असलेला छोटा समूह आहे जो लाखोहून अधिक आयुर्विमा वार्षिक विकतो. सोन्याच्या खाणीतील सोडण्याच्या मिळालेल्या धड्यापासून चिकटून राहण्याच्या मिळालेल्या धड्याला ते श्रेय देतात. कोणाच्याही आयुष्यात यश येण्याआधी तात्पुरता पराभव होतो आणि कधीकधी अपयशही येते. जेव्हा माणसाचा पराभव होतो तेव्हा ते सर्वात सोपे आणि तार्किक असते, प्रयत्न सोडून देणे. बहुतांश लोक अगदी हेच करतात. या देशातील 500हून अधिक अत्यंत यशस्वी लोकांनी प्रस्तुत लेखकला सांगितले आहे की त्यांचे सर्वात मोठे यश त्यांचा पराभव झाल्यानंतर एक पाऊल पुढे टाकल्यावर मिळाले. अपयश हे फसव्या माणसासारखे विरोधाभास आणि लबाडीने भरलेले असते. यश अगदी जवळ आलेले असताना
एखाद्याला पाडणे त्यात त्याला फार आनंद मिळतो. 50 सेंटचा चिकाटीचा धडका देण्याच्या कठीण विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर आणि सोन्याच्या खाणीतून मिळालेल्या अनुभवातून फायदा करून घेण्याचे ठरवल्यावर लगेच मी डर्बी यांचे एका प्रसंगी नशीब उघडले, ज्यामुळे सिद्ध झाले की नाहीचा अर्थ नाहीच होतो असे नाही. एके दुपारी ते जुन्या पद्धतीच्या चक्कीत गहू दळून द्यायला काकांना मदत करत होते. वाटेकरी आलेले काळे शेतकरी राहत असलेल्या मोठ्या शेतावर काका काम करत असत. हळूच चक्कीचा दरवाजा उघडून भाडेकरूची एक छोटी मुलगी आत आली आणि त्या दाराजवळ बसली. काकांनी तिच्याकडे पाहिले आणि वस्कन तिच्या अंगावर ओरडले, "काय हवंय तुला?" हळू आवाजात ती छोटी म्हणाली, "माझ्या आईने तिचे 50 सेंट्स पाठवून द्यायला सांगितले आहे." काका वसकले, "मी देणार नाही. जा, तू पळ घरी." "हा," ती म्हणाली, पण तिकडून हलली नाही. काकांनी त्यांचे काम चालू ठेवले. ते इतके व्यग्र होते की ती मुलगी गेली नसल्याचे त्यांच्या लक्षातही आले नाही. जेव्हा त्यांनी वर बघितले आणि तू अजूनही तिथेच उभी असलेल्याचे त्यांना दिसले, तेव्हा ते तिच्यावर ओरडले, "मी तुला घरी जायला सांगितले होते. आता जा, नाहीतर बघतोस तुला." छोटी मुलगी म्हणाली, "हा सर," पण 1 इंचही हलली नाही. चक्कीत ओतायचे धान्याचे पोते काकांनी खाली टाकले. लाकडी पिंपाची पट्टी घेऊन तिच्या दिशेने जाऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव दर्शवत होते की त्या मुलीचे आता काही खरे नाही. डर्बीने श्वास रोखला. त्यांना खात्रीच होती की त्यांना आता एक खून झालेला दिसणार आहे. त्यांना त्यांच्या काकांचा संतापी स्वभाव माहीत होता. त्यांना माहीत होते की देशाच्या त्या भागात काळ्या मुलींनी गोऱ्या लोकांच्या आदेशाचे उल्लंघन करायचे नसते. ती मुलगी जिथे उभी होती तिथे काका पोचल्यावर ती पटकन एक पाऊल पुढे आली. त्यांच्या डोळ्यात बघितले आणि तिच्या कर्कश आवाजात ओरडली, "माझे आईचे 50 सेंट्स मिळालेच पाहिजे." काका थांबले. तिच्याकडे त्यांनी काही क्षण पाहिले. मग हळूच त्यांनी पिंपाची लाकडी पट्टी खाली टाकली, खिशात हात घातला, अर्धा $1 काढला आणि तिला दिला. मुलीने ते पैसे घेतले, ज्याच्यावर तिचे नुकताच विजय मिळवला होता, त्याच्यावरची दृष्टी न काढता दाराकडे मागे मागे सरकली. ती गेल्यानंतर काका एक पेटीवर बसले आणि खिडकीच्या बाहेर अवकाशात 10 मिनिटे पाहत राहिले. आत्ताच मिळालेल्या शाब्दिक सुडाबद्दल ते आश्चर्याने विचार करत होते. मी डर्बी ही विचारात घडून गेले. त्यांच्या अनुभवात प्रथमच काळ्या लहान मुलीने गोऱ्या मोठ्या माणसांवर जाणीवपूर्वक विजय मिळवलेला होता. तिने ते कसे केले होते? काकांचा भयंकर स्वभाव कुठे गेला आणि एखाद्या कोकरासारखे ते मऊ कसे झाले? त्या मुलीने अशी कोणती आगळी शक्ती वापरली की ज्या योगे तिच्या मालकावर तिने विजय मिळवला? डर्बीच्या मनात यासारखे प्रश्न आले, पण त्यांना त्यांचे उत्तर मिळाले नाही. अनेक वर्षानंतर मला ही गोष्ट सांगताना ते उत्तर त्यांना मिळाले. आश्चर्य म्हणजे ही आगळीवेगळी गोष्ट त्यात चक्कीत अगदी जिथे काकांनी ओरडा खाल्ला होता तिथेच प्रस्तुत लेखकाला सांगितली गेली. एका अज्ञानी अशिक्षित काळ्या मुलीने गोऱ्या माणसावर मिळवलेल्या विजयाबद्दल, शक्तीबद्दल माझाही तोपर्यंत 25 वर्षे अभ्यास झाला होता. त्या कुबट जुन्या गिरणीत आम्ही उभे असता मी डर्बींनी त्या आगळ्या विजयाची गोष्ट पुन्हा सांगितली आणि विचारले, "तुम्हाला यावरून काय वाटतं? त्या छोट्या मुलीने अशी कोणती शक्ती वापरली जिने माझ्या काकांना एकदम मारल्यासारखे झाले?" त्यांचे या प्रश्नावरील उत्तर या पुस्तकात वर्णन केलेल्या तत्वात सापडेल. उत्तर पूर्ण आणि समग्र आहे. त्यात कोणालाही समजतील अशा पुरेशा सूचना आणि तपशील आहे. आणि त्या मुलीने अपघाताने वापरलेली ती शक्ती
कोणीही वापरू शकतो. तुम्ही तुमची बुद्धी जागरूक ठेवली की मग त्या मुलीच्या साह्याला कोणती शक्ती आली ते तुम्हाला कळेल. या शक्तीची चुणूक तुम्हाला पुढच्या प्रकरणात पाहायला मिळेल. तुमची ग्रहणशक्ती सतर्क करणारी आणि तुमच्या हुकमी कामी येणारी कल्पना पुस्तकात कुठेतरी सापडेल. या शक्तीबद्दल तुम्हाला पहिल्या प्रकरणात जाणवेल की किंवा ती कोणत्या तरी पुढच्या प्रकरणात तुमच्या अचानक लक्षात येईल. ती एकच कल्पनेतून येऊ शकते किंवा ती एखाद्या योजनेच्या स्वरूपात वा उद्देशाच्या रूपानेही येऊ शकते. पुन्हा सांगतो, तुमच्या भूतकाळातील अनुभवाकडे, पराभवाकडे किंवा अपयशाकडे ती तुम्हाला नेईल आणि पराभवातून जे काही गमावले ते पुन्हा पृष्ठभागावर येईल. जेव्हा मी डर्विनना काळ्या लहान मुलीने न कळत वापरलेल्या शक्तीबद्दल सांगितले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोरून आयुर्विमा विक्रेता म्हणून झरकन त्यांचा 30 वर्षाचा अनुभव पट सरकला आणि त्यांनी मोकळेपणाने कबूल केले की त्या क्षेत्रातील त्यांचे यश पुष्कळसे त्या मुलीकडून मिळालेल्या धड्यात होते. मी डर्बी म्हणाले, जेव्हा जेव्हा एखादे गिराईक हातचे जाईल असे वाटते तेव्हा मला त्या गिरणीतल्या कोपऱ्यात उभी असलेली मोठ्या डोळ्यांनी थेट आव्हान देणारी ती छोटी मुलगी दिसत असे. त्यावेळी मी स्वतःला सांगे, मला हे विकलेच पाहिजे. माझी जास्तीत जास्त विक्री जेव्हा लोक अधिक तर नाही म्हणाले तेव्हा झाली आहे. सोन्यापासून केवळ 3 फूट थांबण्याची चूकही त्यांना आठवली, पण ते म्हणाले तो अनुभव संकटातून काही शिकवणारा ठरला. कितीही कठीण असो, काम चालू ठेवणे त्याने मला शिकवले. यश मिळण्यापूर्वी मला हा धडा मिळणे आवश्यकच होते. मी डर्बी आणि त्यांच्या काकांची, काळ्या मुलींची आणि सोन्याच्या खाणीची ही कहाणी निसंशयितपणे आयुर्विमा विकणारे शेकडो लोक वाचतील आणि त्या सर्वांना प्रस्तुत लेखक सांगून इच्छितो की दर वर्षी दशलक्ष डॉलर्सचे विमे विकण्याचे श्रेय मी डर्बी या 2 अनुभवांना देतात. आयुष्य चमत्कारिक आहे आणि अनेकदा अनाकलनीयही. यश आणि अपयश या दोघांचेही मूळ साध्य अनुभवांमध्येच असते. मी डर्बी यांचे अनुभव साधे सर्वसामान्य होते, तरीही त्यात त्यांच्या नियतीचे उत्तर दडलेले होते आणि म्हणूनच ते त्याच्यासाठी आयुष्य इतकेच महत्त्वाचे होते. त्यांना या 2 नाट्यमय अनुभवांचा फायदा झाला कारण त्यांनी त्याचे विश्लेषण केले आणि त्यातून मिळालेला धडा ते शिकले. पण ज्याला यशाकडे जाऊ शकणारे ज्ञान मिळवण्यासाठी वेळही नाही आणि ज्याची अपयश अभ्यासाची वृत्तीही नाही, त्याचे काय? पराभवाला यशाची पायरी करण्याची कला तो केव्हा आणि कसा शिकणार? या प्रश्नासाठी हे पुस्तक लिहिले गेले. 13 तत्वांचे वर्णन करणारे हे उत्तर आहे. पण हे लक्षात असू द्या की आयुष्याच्या विचित्रपणाबद्दल विचार करताना पडणाऱ्या प्रश्नांबद्दल तुम्ही जे उत्तर शोधत असाल ते हे पुस्तक वाचत असताना कदाचित तुम्हाला तुमच्या मनात येणाऱ्या एखाद्या कल्पनेतून, योजनेतून किंवा उद्देशातूनच सापडेल. एक योग्य कल्पनाच काय ती आवश्यक असते. यश मिळवण्यासाठी उपयुक्त कल्पना निर्माण करण्यासाठीचे उत्तम मार्ग आणि साधने जी अत्यंत व्यवहार्य आहे अशीच तुम्हाला या पुस्तकात वर्णन केलेल्या तत्वांमध्ये सापडतील. या तत्वांच्या वर्णनात पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला ही महत्त्वाची सूचना मिळायला हवी असे वाटते. जेव्हा संपत्ती मिळायला सुरुवात होते तेव्हा ती इतक्या पटकन, इतक्या मोठ्या प्रमाणात मिळते की आश्चर्य वाटते की एवढ्या सगळ्या बापू वाढण्या वर्षामध्ये ती लपली तरी कुठे होती. जेव्हा प्रचलित विश्वास असतो की जे अतिशय दीर्घकाळ कष्ट करतात त्यांनाच संपत्ती मिळते, तेव्हा हे वाक्य आश्चर्यजनक वाटेल. जेव्हा तुम्ही विचार करून श्रीमंत होता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की संपत्ती मानसिक स्थितीनुसार उद्देश पक्का असला तर थोडे कष्टपूर्वक किंवा अजिबात कष्ट न करता येते. तुम्हाला आणि प्रत्येकाला हे जाणून घेण्यात रस असला पाहिजे की संपत्तीला आकर्षित करणारी ती मानसिक स्थिती कशी मिळवायची. मी 25 वर्ष संशोधनात घालवली,
25,000हून अधिक लोकांचे विश्लेषण केले, कारण मला सुद्धा जाणून घ्यायचे होते की श्रीमंत माणसाचे श्रीमंत कशी बनतात. श्रीमंत माणसे श्रीमंत कशी बनतात. त्या संशोधनाशिवाय हे पुस्तक लिहिले गेले नसते. उदाहरणार्थ 1929 साली आर्थिक मंदी आली आणि रूझवेल्ट राष्ट्राध्यक्ष बनेपर्यंत कायम राहून उद्ध्वस्तेचा सर्वकालीन इतिहास ठरली. त्यानंतर मंदी लोप पावत नाहीशी झाली. जसा एखाद्या नाट्यगृहातील इलेक्ट्रिशियन तुम्हाला कळायच्या आधीच हळूहळू दिवे लावत अंधार प्रकाशात बोलवतो, तसे लोकांच्या मनातील भीतीचे जाळे नाहीसे होऊन लोकांमध्ये विश्वास आला. या तत्वज्ञानाची तत्वे तुम्ही आत्मसात केली की निरीक्षण करा आणि ती तत्वे आचरणात आणण्यासाठीच्या सूचनाचे पालन करा. तुमची आर्थिक स्थिती सुधारायला लागेल आणि ज्याला ज्याला तुमचा स्पर्श होईल त्याचे फायद्यात रूपांतर व्हायला लागेल. अशक्य वाटतंय? अजिबात नाही. मानवजातीचा एक कमकुवतपणा म्हणजे सर्वसाधारण माणसाची अशक्य या शब्दाची झालेली जवळीक. ज्याला सर्व नियम माहीत असतात ते चालणार नाही या सदरात मोडणारे असतात. त्याला अशा सर्व गोष्टी माहीत असतात ज्या केल्या जाऊ शकत नाहीत. इतरांना यशस्वी बनवणाऱ्या नियमांच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि त्या नियमांसाठी काही दाव्यावर लावू शकणाऱ्यांसाठी हे पुस्तक लिहिले गेलेले आहे. अनेक वर्षापूर्वी मी उत्कृष्ट शब्दकोश विकत घेतला. पहिली गोष्ट मी काय केली तर त्यातील अशक्य शब्दाकडे गेलो आणि तो त्या कोशातून छानपैकी कापून टाकला. ते तुमच्यासाठीही वेडेपणाचे ठरणार नाही. यश त्याच्याकडेच येते जे यशासाठी जागरूक असतात. अपयश त्यांच्याकडे येते जे आपल्याला बेफिक्रीने अपयशासाठी सजग असायला मदत करतात. अपयश सजगतेकडून यश जागरूकतेकडे बदल करणारी कला ही शिकण्यासाठी जे इच्छुक आहेत अशांना मदत करायचे या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. अनेक लोकांमध्ये सरसकट आढळणारा आणखीन एक दुर्गुण म्हणजे आपल्या समजुती आणि विश्वासानुसार प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाबद्दल मत करून घेणे. हे वाचणाऱ्या काही जणांना वाटेल की कोणीच विचार करून श्रीमंत होऊ शकत नाही. ते संपत्तीबाबत विचार करू शकत नाहीत कारण त्यांच्या विचारात गरिबी, अभाव, दुःख, अपयश आणि पराभव यांची सवयच भिनलेली असते. हे दुर्भागी लोक मला एक प्रसिद्ध चीनी माणसाची आठवण करून देतात, जो अमेरिकी पद्धतीने शिकण्यासाठी आला. त्याने शिकागो विद्यापीठात शिक्षण घेतले. एके दिवशी पूर्ण देशातील या तरुणाला कॉलेजमधील अवतारात अध्यक्ष हॅरपर भेटले. काही वेळ गप्पा मारण्यासाठी त्यांनी त्याला थांबवले. त्यांच्यावर प्रभाव पाडणारी अमेरिकेतील कोणती लक्षणीय गोष्ट वाटली असे त्यांनी त्याला विचारले. तुम्हा लोकांच्या डोळ्याची ठेवण, ती ठेवण तिरपी आहे. आपण चीनी लोकांबद्दल काय बोलतो? आपल्याला जे समजत नाही त्यावर आपण विश्वास ठेवत नाही. आपल्याला मूर्खासारखे वाटत असते की आपल्याला स्वतःच्या मर्यादा हाच मर्यादेचा योग्य मापदंड आहे. अर्थातच त्या चीनी माणसाचे डोळे उतरते किंवा तिरपे आहेत कारण ते आपल्या सारखे नाही. लाखो लोक हेन्री फोर्ड यांचे यश बघतात, त्यांचा हेवा करतात, त्यांच्या संपत्तीचे श्रेय त्यांच्या नशिबाला, भाग्याला, प्रतिभेला देतात. कदाचित लाखातील एका माणसाला फोर्ड यांचे यशाचे गुपित माहीत असते आणि ज्यांना ते माहीत असते ते एकतर नम्र असतात किंवा त्याबद्दल बोलण्यात उत्सुक नसतात कारण ते गुपित फार साधे वाटते. एका साध्या संवादातून गुपित नीटपणे समजण्यास मदत होईल. काही वर्षापूर्वी फोर्ड यांनी त्यांच्या सध्या प्रसिद्ध असलेली V8 मोटर बनवायचे ठरवले. त्यांना असे इंजिन हवे होते ज्यांच्या एकाच भागात सर्व 8 सिलेंडर्स बसतील. त्यानुसार त्यांनी त्याच्या इंजिनियर्सना इंजिनचे डिझाईन बनवण्यास सांगितले. डिझाईन पेपरवर आले पण इंजिनियर्सनी त्यांना सांगितले की सर्व 8 गॅस सिलेंडर
सलग एकाच भागात बसवणे केवळ अशक्य आहे. फोर्ड म्हणाले, तरी बनवा, पण ते अशक्य आहे, ते उत्तरले. फोर्ड यांनी आदेश दिला, जा सुरू करा आणि त्यात यश येईपर्यंत काम चालूच ठेवा आणि कितीही वेळ लागू दे. इंजिनियर्सनी काम चालू केले. त्यांना फोर्ड यांच्याकडे नोकरी चालू ठेवण्याची असेल तर दुसराच उपायच नव्हता. 6 महिने गेले, काही झाले नाही. आणखीन 6 महिने गेले, तरी काही झाले नाही. आदेश पालनासाठी इंजिनियर्सनी शक्य ते सारे प्रयत्न केले, पण ते काही होईच ना, अशक्य. वर्ष अखेरीस फोर्ड इंजिनियर्सशी बोलले. इंजिनियर्सनी पुन्हा त्यांना सांगितले की त्यांच्या सांगण्याप्रमाणे करण्याचा त्यांना मार्गच सापडत नाहीये. सुरू ठेवा, फोर्ड म्हणाले. मला ते हवे आहे आणि मी ते मिळवणारच. त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि जणू जादूच्या कांडीने ते गुपित गवसले. फोर्ड यांच्या निश्चयाने पुन्हा एकदा विजय मिळवला होता. अचूक तपशिलाने ही गोष्ट सांगितली नसेल, पण त्यातील तथ्य आणि सारांश खरा आहे. विचार करून श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्यांनी शक्य असेल तर फोर्ड यांच्या लाखोंचे गुपित त्यातून जाणून घ्या. तुम्हाला फार दूरवर पोहोचावे लागणार नाही. हेन्री फोर्ड यशस्वी आहे कारण यशाची तत्त्वे त्यांना कळाली आहेत आणि त्यांनी ती वापरली आहेत. त्यातील एक आहे इच्छा. आपल्याला काय हवे आहे ते कळवणे. वाचताना फोर्ड यांची ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यांची नेत्रदीपक कामगिरी वर्णन करणाऱ्या ओळींमधील गुपित काढून घ्या. जर हे तुम्हाला करता आले तर फोर्ड यांना श्रीमंत करणाऱ्या विशिष्ट तत्वांवर तुम्ही बोट ठेवू शकाल. तर तुमच्या योग्य असलेल्या कोणत्याही धंद्यात त्यांच्यासारखी कामगिरी बजावू शकाल. तुम्ही तुमच्या नशिबाचे स्वामी आहात. तुमच्या आत्म्याचे कप्तान आहात. कारण जेव्हा हेनरीने प्रेषितासारखी वाक्ये लिहिली, मी माझ्या नशिबाचा मालक आहे, मी माझ्या आत्म्याचा कप्तान आहे, जेव्हा त्यांनी सांगायला हवे होते की आपण आपल्या नशिबाचे मालक आहोत, आत्म्याचे कप्तान आहोत, कारण आपल्याकडे आपल्याला विचारांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. त्याने आपल्याला सांगायला हवे होते की ज्या इतर वायूत ही आपण असणारी छोटी पृथ्वी तरंगते, तो इथर हा ऊर्जेचा एक रूप आहे. अविश्वसनीय उच्च दराने कंपनीने निर्माण करत हलणारी ती ऊर्जा वैश्विक शक्तीने भरलेली असते आणि आपल्या डोक्यावरील विचारांच्या स्वरूपाशी ती स्वतःला जोडून घेते आणि आपल्या विचारांना दृश्य रूपात बदलण्यासाठी आपल्याला सहज पद्धतीने प्रभावी करते. जर कवीने हे महान सत्य आपल्याला सांगितले असते तर आपल्याला कळाले असते की आपण आपल्या नशिबाचे स्वामी, आत्म्याचे कप्तान असे आहोत. त्याने आपल्याला जोराने सांगायला हवे होते की ही शक्ती विधायक आणि विनाशक विचारांमध्ये फरक करत नाही. ती जितक्या वेगाने गरिबांच्या विचारांचे रूपांतर खरोखरच्या गरिबीत करेल, तितक्याच वेगाने संपत्तीच्या विचाराचे रूपांतर कृतीत करायला आपल्याला प्रभावित करेल. त्यांनी आपल्याला हेही सांगायला हवे होते की आपण जे मनात विचार करतो ते आपल्या मेंदू जणू चुंबकीय शक्तीने आकर्षून घेतो आणि एका अपरिचित मार्गाने हा चुंबक आपल्याला विचारांशी सुसंगत अशा शक्ती, व्यक्ती, परिस्थिती आपल्यापर्यंत आणतो. त्यांनी आपल्याला सांगायला हवे होते की आपल्याला प्रचंड प्रमाणावर संपत्ती मिळवण्याआधी आपल्याला मेंदू संपत्तीच्या तीव्र इच्छेने आकर्षिला गेला पाहिजे. जोपर्यंत संपत्तीची इच्छा आपल्याला ती मिळवण्यासाठी निश्चित योजना बनवायला प्रवृत्त करत नाही, तोपर्यंत आपण पैशाबद्दल सतत सजग राहिलेले पाहिजे. पण ते तत्व चिंतन नसून किंवा असल्यामुळे हेलिनी यांनी एक महान सत्य काव्यरूपात मांडण्यात समाधान मानले आणि त्यांच्या चाहत्यांच्या त्या ओळीतील तात्विक अनवयार्थ लावण्यासाठी सोडले.
हळूहळू सत्य उलगडले आहे आणि एवढे आता निश्चित आहे की या पुस्तकात सांगितलेल्या तत्वात आपल्या आर्थिक भविष्यावरच्या स्वामित्वाचे गुपित आहे. आपण या तत्वात तील पहिले तत्व अभ्यासण्यास तयार आहोत. मन, बुद्धी खुलीत ठेवा आणि वाचत असताना हे ध्यानात ठेवा की ही तत्वे एकाचाच शोध नाही. प्रचंड श्रीमंत झालेल्या 500हून अधिक व्यक्तीच्या आयुष्यातील अनुभवातून ही तत्वे गोळा झाली आहेत. अशा व्यक्ती ज्यांच्या सुरुवात गरिबीतून झाली, शिक्षण कमी होते आणि कोणताही वशिला नव्हता, या लोकांना या तत्वामुळे लाभ झाला. तुम्हीही तुमच्या दीर्घकालीन फायद्यासाठी या तत्वांचा उपयोग करून घेऊ शकता. हे करायला सोपे आहे, तुम्हाला कठीण जाणार नाही. पुढचे प्रकरण वाचण्याआधी मला तुम्हाला सांगायचे आहे की त्यात सत्यावर आधारित माहिती आहे जी सहजपणे तुमचेही आर्थिक भविष्य बदलू शकते. कारण त्यात वर्णन केलेल्या 2 व्यक्तीचे भविष्य आश्चर्यजनक प्रमाणात बदलले आहे. मला हेही सांगायचे आहे की या 2 व्यक्ती आणि माझे नाते असे आहे की मी इच्छा असती तरी त्यातील तथ्यांशी खेळलो नसतो. त्यातील एक जण माझा 25 वर्षापासूनचा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि दुसरा माझा स्वतःचा मुलगा आहे. या मंडळीच्या असाधारण यशाचे श्रेय ते दिलदारपणे पुढच्या प्रकरणात सांगितलेल्या तत्वांना देतात. तत्वांचे जबरदस्त सामर्थ्य अधोरेखित करण्यासाठी दिलेल्या वैयक्तिक संदर्भाचे यामुळे समर्थनच होते. जवळजवळ 15 वर्षापूर्वी वर्जिनिया येथे सालेम कॉलेजमध्ये मी प्रास्ताविक भाषण केले. पुढच्या भागात सांगितलेले तत्व मी इतक्या पोटतिडकीने अधोरेखित केले की पदवी शिक्षण घेणाऱ्या एकाने ते अनुसरले आणि त्यांच्या चिंतनाचा भाग मानले. हा तरुण आता काँग्रेस सभासद आहे आणि सध्याच्या प्रशासनात महत्त्वाचा घटक आहे. हे पुस्तक प्रकाश काकांकडे जाण्याचे नुकतेच आधी त्याने पुढच्या भागात सांगितलेल्या तत्वाबद्दल त्यांचे मत इतक्या स्पष्टपणे सांगितले की मी ते त्या प्रकरणाची ओळख म्हणून प्रकाशित करायचे ठरवले. आपल्याला काय मिळू शकते याची कल्पना त्या पत्राने येईल. प्रिय नेपोलियन, काँग्रेस सभासद म्हणून मी करत असलेल्या सेवेने मला स्त्री पुरुषांच्या समस्यांकडे बघण्याची दृष्टी दिली. मी काही सूचनांसाठी हे लिहित आहे ज्यामुळे हजारो गुणी व्यक्तींना मदत होईल. मी प्रथम क्षमा मागून हे सांगतो की जर या सूचना तुम्ही ऐकलात तर अनेक वर्षाचे कष्ट आणि जबाबदारी तुमच्यावर येईल. पण तरी मला सूचना करण्यास आनंद होतोय कारण मदत करण्याबद्दलचे तुमचे प्रेम मला माहीत आहे. सालेम कॉलेजमध्ये 1922 साली तुम्ही प्रास्ताविक भाषण केले तेव्हा मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला होतो. त्या भाषणातून माझ्या मनात तुम्ही कल्पना रुजवली, त्यामुळे मला आज देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. तसेच मला भविष्यात जे काही यश मिळू शकेल त्यासाठी बरेच अंशी ती कल्पनाच जबाबदार असेल. माझ्या मनात जी सूचना आहे ती अशी की तुमच्या सालेम कॉलेजमध्ये भाषणाचे सार पुस्तक रूपात आणावे. त्यायोगे ज्या अनेकांच्या महत्तेमुळे अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्र बनली त्या लोकांशी असलेली तुमची मैत्री आणि अनेक वर्षांच्या तुमच्या अनुभवामुळे अनेक अमेरिकी लोकांना लाभाची संधी मिळेल. काल झाले सारखे मला ते सर्व आठवते आहे ज्यांचे थोडेसे शिक्षण झाले होते, त्यांच्याकडे $1 सुद्धा नव्हता, वशिला लावणारे मित्र नव्हते. अशा हन्नी फोर्ड यांनी जे यशोशिखर गाठले त्याचे सुरेख पद्धतीने केलेले वर्णन मला आठवत आहे. त्यावेळी तुमचे भाषण संपायच्या आत मी निश्चय केला की कितीही अडचणी पार कराव्या लागल्या तरी माझी जागा निर्माण करेन. हजारो मुले त्यांचे शालेय शिक्षण या वर्षी आणि येत्या काही वर्षात संपवतील. मला तुमच्याकडून मिळालेला तसा प्रत्येकाला व्यवहारात प्रोत्साहित करणारा संदेश हवा असेल. आयुष्यात सुरुवात करण्यासाठी त्यांना कुठे
जावे, काय करावे याची माहिती हवी असेल. तुम्ही इतक्या अनेक लोकांच्या समस्या सोडवायला मदत केली असल्यामुळे तुम्ही त्यांना सांगू शकाल. तुम्ही अशी महान सेवा करून शकणाऱ्यांचा एक मार्ग मी सुचवू इच्छितो की तुम्ही प्रत्येक पुस्तकात स्वयंविश्लेषणाचा तक्ता द्यावा. त्या योगे पुस्तक विकत घेणाऱ्या प्रत्येकाला स्वतःला पारखून घेता येईल जसे मला अनेक वर्षापूर्वी करता आले, आणि हे कळेल की यश मिळण्यात नक्की काय अडचण येत आहे. कोणत्याही पूर्वग्रहाविना वाचकांना त्यांच्यातील दोष, त्यांच्यातील गुण कळाल्याचे यश आणि अपयश यातील नेमका फरक कळेल आणि तुमची ती सेवा अनमोल असेल. मंदीमुळे लाखो लोकांना सगळे पुन्हा कसे सुरू करायचे हे कळत नाहीये. या उत्सुक लोकांना त्यांच्या समस्या सांगण्याची संधी आणि त्यावरील तुमच्या सूचना मिळाल्या तर ते आनंदित होतील. असे मी जेव्हा म्हणतो तेव्हा ते माझ्या व्यक्तिगत अनुभवातून सांगत असतो. पुन्हा सगळे सुरू करण्याची गरज असणाऱ्या लोकांना काय अडचणी येतील ते तुम्ही जाणता. अमेरिकेत आज हजारो लोक आहेत ज्यांना जाणून घ्यायला आवडेल की कल्पनेचे रूपांतर पैशात कसे करायचे. हे लोक असे आहेत ज्यांना अगदी सुरुवातीपासून सगळे सुरू करायचे आहे, ज्यांच्याकडे पैसा नाही आणि झालेला तोटा भरून काढायचा आहे. कोणी जर त्यांना मदत करू शकत असेल तर ते तुम्ही आहात. जर तुम्ही पुस्तक प्रकाशित केलेत तर छापखान्यातील तुमच्या सहीसह असलेली पहिली प्रत माझी असायला मला आवडेल. अनेक सदिच्छा. खरोखरच. सस्नेह, जेनिंग्स रॉडल्फ. येथे प्रकरण 1 संपलेले आहे. धन्यवाद.